गुणागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभा मंडपात विराजमान मान्यवर श्री श्रीनिवास बोरा सर, माननीय श्री पवन परदेशी सर, माननीय श्री सत्यनारायण गुरम साहेब, माननीय श्री पांडुगंटी काका, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रवींद्र पांडुगंटी सर, अवकाशी मेघ दाटून आल्यावर मयुरा समान आतुर झालेला हा प्रेक्षक वृंद व त्याहूनही बेभान होऊन कार्य करणारे माझे सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व या सुप्रभात क्लासेसच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आपण सर्वांचे मी पुनश्च मनस्वी स्वागत करते। दिवस हा आनंदाचा, दिवस हा सौख्याचा, दिवस हा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा, वर्षभरातून उजळीना आनंद देणारा हा महत्त्वपूर्ण समारंभ म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा सोहळा। श्री रवींद्र पांडुगंटी सर संचलित सुप्रभात क्लासेसच्या वतीने 2024 व 25 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा सोहळा। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र भूमीला एक वैभवशाली परंपरा आहे। ही संतांची भूमी आहे। या संत भूमीला एक आगळा इतिहास आहे। पण मित्रांनो, आमच्या या सुप्रभात क्लासेसला सुद्धा एक लहानगा इतिहास आहे, एक परंपरा आहे। इतिहास आहे एका छोट्या झोपडीतून एका भव्य इमारतीपर्यंतच्या प्रवासाला, खडकाळ माळ रानातून एका सुंदर अशा मुरवळीत नटलेल्या नंदनवनाचा। इतिहास आहे येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि परंपरा आहे या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला। आमच्या पांडुगंटी सरांनी लावलेलं छोटंसं रोपटं आज एका मोठ्या वटवृक्षात परावर्तित झालेलं आहे। दरवर्षी इयत्ता 1 ते 10वी इंग्लिश मीडियम, सेमी मीडियम, मराठी मीडियम चे वर्ग भरले जातात। इंग्लिश मीडियम साठी ऑल सब्जेक्टची ही सुरुवात करण्यात आलेली आहे। तसेच 11वी 12वी बीकॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर चे अकाउंटन्सी या विषयाचे क्लासेसही इथे घेतले जातात। याचे सर्व श्रेय या क्लासेसच्या कर्तृत्ववान व्यवस्थापनाकडे जाते। उंच शिखर गाठण्याची व यशस्वी होण्याची परंपरा आजही सन 2001 पासून येथील प्रभावी अध्यापनामुळे व या गुणवंत विद्यार्थ्यांच्या परिश्रमामुळे कायम राहिलेली आहे। ही परंपरा अशीच सदैव कायम राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि विशेष बाब सांगायचे झालं तर या वर्षी सुप्रभात क्लासेसला 25 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत। दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे माझी गरज होती या बोरगावकरांच्या पंक्तींना सार्थ ठरवून तद्वत दिव्यत्वाची प्रचिती करून देणारा हा अतिथीगण। या अतिथींचे अल्प परिचय करून देण्यासाठी मी सौ सुनीता बंडी मॅडमना मंचावरती आमंत्रित करते। सौ सुनीता बंडी मॅडम। सुप्रभात। आजच्या सुप्रभात क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यासाठी येथे उपस्थित मान्यवरांचा अल्पसा परिचय करण्यास मी इथे उभी आहे। आजच्या या कार्यक्रमास लाभलेले पाहुणे माननीय श्री सत्यनारायण गुरम सर हे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी सचिव होते आणि श्री पंचमुखी हनुमान देवस्थानमचे ते सध्याचे सचिव आहेत। रोटरी क्लब ऑफ MIDC चे ते पब्लिक इमेज डायरेक्टरही आहेत। त्यांचा धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक कार्यात विशेष सहभाग असतो। अशा विविध क्षेत्रांशी संबंधित व्यक्तिमत्व आज आपणास पाहुणे म्हणून लाभले आहेत। तसेच आजचे पुढील अतिथी आहेत माननीय श्री पवन परदेशी सर। परदेशी सर हे श्रद्धा वेदांत अकाउंटन्सी क्लासेसचे संचालक असून मागील अनेक वर्षापासून त्यांचे ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे चालू आहे। विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास मार्गदर्शन करणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक असून उत्तम विद्यार्थी घडवण्याचे कार्य ते सतत करत असतात। सरांविषयी माझी एक जुनी आठवण सन 2012-13 मधील असाच सुप्रभात क्लासेसच्या गुणगौरव सोहळ्यासाठी पाहुणे म्हणून ते उपस्थित होते।
पावसाळ्याचे दिवस होते, बाहेर मोठा पाऊस पडत होता. त्यावेळेस सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर केलेल्या भाषणामध्ये अक्षरशः शब्दांचा पाऊस पडला. इतक्या त्यांचा शब्दसंग्रह किंवा उत्कृष्ट भाषा शैलीतून त्यांनी केलेले मार्गदर्शन आज मला अजूनही आठवते. आपण त्यांचा आजही अनुभव घेणारच आहोत. तदनंतर माननीय श्री हनुमंतू गुरासर हेही श्रीनिवास हनुमंतू गुरासर हेही आजच्या कार्यक्रमास लाभलेले पाहुणे असून त्यांचे शिक्षण DBM, DTM, DJ म्हणजे डिप्लोमा इन टेक्सटाईल बिझनेस मॅनेजमेंट, टेक्सटाईल मॅनेजमेंट अँड डिप्लोमा इन जर्नलिझम अशा विविध पदव्या संपादित केल्या असून मागील 16 वर्षापासून प्रकाशित होणारे आधुनिक सारथी या मासिकाचे ते संपादक आहेत. या मासिकातून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असे अनेक लेख, माहिती, मुलांसाठी बौद्धिक खेळ, आरोग्य, व्यायाम, चालू घडामोडी, सांस्कृतिक सण समारंभ अशा अनेक विषयांचा त्या मासिकात समावेश असतो. तसेच सगळ्यांना परिचित असलेले ब्रॅव्हो किड्स या प्री प्रायमरी स्कूलचे ते संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असून मागील 10 वर्षापासून नामांकित असलेल्या प्रिसिजन इंग्लिश मीडियम स्कूलचे सुद्धा ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसेच TDF टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे ते अध्यक्ष असून राजश्री टेक्सटाईल हे या टेक्सटाईलचे ते ओनर आहेत. ग्राहकांच्या पसंतीसाठीचे विविध उत्पादने, चादर, बेडशीट्स, टेरी टॉवेल यांचे उत्पादन त्यांच्या या टेक्सटाईल मध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते. टेक्सटाईल रिलेटेड विविध स्टडी टूर्स त्यांनी आयोजित केले असून योगा, प्राणायाम, आरोग्य, जीवनशैली, राष्ट्रप्रेम, उत्तम पालकत्व अशा विविध विषयांवरील व्याख्यानेही त्यांनी दिली असून सोलापूर टेक्सटाईल इंडस्ट्रीची प्रगती व विकास व शैक्षणिक संस्थांमधून उत्तम नागरिक घडवून राष्ट्राच्या उभारणीस सहकार्य करणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आपल्या सोबत आता नाहीयेत, पण थोड्याच वेळेस ते येतील. ते म्हणजे माननीय श्री देवेंद्र दादा राजेश कोठे सर. देवेंद्र दादांबद्दल कोणाला सांगायची गरज नाही, कारण सगळ्यांना माहीतच आहे. हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आहेत. त्यांचे शिक्षण BBA झालेले असून कुटुंबातील सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले देवेंद्र दादा कोठे हे जबाबदार, तरुण व प्रेरणादायक नेतृत्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरसेवक म्हणून त्यांनी जनतेची सेवा केली आहे आणि आता महाराष्ट्र विधानसभेत प्रभावी भूमिका ते बजावत आहेत. अशा सर्व अतिथींचा अल्पसा परिचय संपवून मी या कार्यक्रमाची पुढील सूत्रे सौ अंबिका गडपा मॅडम यांच्याकडे सोपवित आहे. धन्यवाद.
परिश्रमाचा फळ आहे आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. पानगुंडे सरांनी मला मॅथ्समध्ये खूप हेल्प केली. त्यांनी माझ्या चुका सुधारायला मला खूप मदत केली. त्यांनी माझ्यासाठी एक सेपरेट वीक काढून मला त्यात शिकवून माझे सगळे डाऊट्स क्लिअर केले. त्यामुळे मला मॅथ्समध्ये 97 मार्क्स मिळाले. मला 7वीपर्यंत सायन्स अजिबात कळत नव्हतं. पंडित टीचरांचं लेक्चर अटेंड केल्यावर कळलं की सायन्समध्ये कन्सेप्ट क्लिअर होणं किती इम्पॉर्टंट असतं. टीचरांमुळे माझं सायन्स खूप इम्प्रूव्ह झालं आणि जेव्हा अब्सेंट असायचे टीचर मला दुसऱ्या दिवशी ते लगेच टॉपिक समजून सांगायचे. गणपा टीचरांचं टीचिंगचं मेथड खूप चांगलं आहे. टीचर खूप सोप्या भाषेत आणि चांगल्या भाषेत इंग्लिश समजावून सांगतात. टीचरांनी ग्रामरची खूप वेळा रिव्हिजन घेतली. एवढंच नाही तर टीचरांनी स्पीच सेशन घेऊन आमचं स्टेज डेअरिंग पण इम्प्रूव्ह केलं. इटलकर सरांनी आम्हाला संस्कृत खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं. सरांनी पाठांतर पण क्लासमध्येच करून घेतलं होतं. त्यामुळे मला संस्कृतमध्ये 50/50 मिळाले. शब्द अपुरे पडतात ऋण व्यक्त करताना, साथ लाभली प्रत्येकाचंच जीवन घडवताना. थँक्यू. Everyone, I thank Suprabhat Invitation for giving me an opportunity to stand on this podium. Of the Almighty, I scored 93.40% in the last canter. I feel proud to stand here as a student of Suprabhat class, who provide me with the best teachers and best education. I believe that success never belongs to one person. There are a lot of people backing up at every step in our life. My parents, tuition teachers, school teachers played a monumental role behind the success of mine. I would like to conclude my speech by thanking you for listening so peacefully. Thank you so much. मी खूपच आनंदात आहे कारण आज माझ्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. परंतु हे प्रयत्न फक्त माझेच नसून या सुप्रभात क्लासेसचे देखील आहेत. कारण विशेषतः मी सांगू इच्छिते की इंग्रजी या विषयात मला 90 इतके गुण मिळतील असं कधी वाटलंच नव्हतं. परंतु गणपा टीचरांनी उत्तम प्रकारे आम्हाला इंग्लिश शिकवलं आहे. त्यामुळे गणपा टीचर थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अस कॉन्फिडन्स अँड गायडन्स. पानगुंडे सरांनी व पंडित टीचरांनी आम्हाला गणित व विज्ञान अशा अवघड विषयांना सोपे वळण देऊन आम्हाला खूप मोठे सहकार्य केले आहे. माझा सर्वात आवडता विषय म्हणजे संस्कृत. संस्कृतच्या तासाला सांगायचं झालं इतक्या गप्पा मारत खेळीमेळीचं वातावरण करत सरांनी आम्हाला संस्कृत शिकवलं आहे. तेवढ्याच खोड्या देखील आम्ही संस्कृतच्या तासाला केलं. परंतु खरं सांगायचं झालं याचमुळे आम्हाला संस्कृतला जास्त मार्क्स मिळाले आहेत. त्यामुळे इटलकर सरांचं देखील मी खूप धन्यवाद मानते. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानते. असं म्हणतात की हार्डवर्क इज द की टू सक्सेस. पण आमच्या संपूर्ण यशामागे आमच्या पालकांचा ज्यांनी आमची वर्षभर खूप काळजी घेतली आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचा ज्यांनी आमचे कन्सेप्ट खूप सोप्या पद्धतीने सोडवले आणि समजावून सांगितले त्यांचे मी खूप आभार मानते. गेली 2 वर्ष मी सुप्रभात क्लासेसमध्ये शिकत होते. तर सगळ्यांनाच अवघड वाटणारा विषय म्हणजे गणित आणि विज्ञान. त्यासाठी बंडे मॅम आणि पानगुंडे सरांना मी खूप धन्यवाद देते कारण त्यांनी खूप सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवलं. आणि संस्कृतच्या तासाला आम्ही अभ्यासासोबतच खूप मस्ती मज्जा करायचो. त्यामुळे इटलकर सरांचे देखील खूप आभार. आणि आज मी इथे एवढ्या कॉन्फिडेंटली बोलू शकते ते म्हणजे फक्त गणपा मॅममुळे. त्यांनासुद्धा खूप खूप थँक्यू. आणि ते आम्हाला डेली होमवर्क द्यायचे. तो त्यांचा डेली होमवर्क मी कधीच नाही विसरणार. आणि ते आम्हाला आठवड्यातून एकदा स्पीच देण्यासाठी सांगायचे. त्यामुळे आमची स्टेज डेअरिंगसुद्धा वाढली आणि इंग्रजी विषयात खूप प्रगती झाली. इथे आम्ही जी प्रगती करत आहोत त्याच्यापेक्षा आणखी जास्त प्रगती आम्ही इथून पुढे करू असं मी आश्वासन देते आणि थांबते. धन्यवाद. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. खरं तर मला म्हणायला आवडेल की गुरुमुळेच ज्ञान मिळते. ज्ञानामुळे जगी होई सन्मान. जीवन भवसागर तराया चला करूया वंदन श्री गुरुराया. खरं तर आमचं जे आत्ता आपण गुणवत्तेत यश पाहिलं ते आमच्यापेक्षा जास्त श्रेय सरांना आणि टीचर्सला जातं की प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि सांगितलं की तुम्ही करू शकता. थोडं जमलं नाही तरी चालेल पण तुम्ही करा तरी प्रयत्न तरी करा. आणि सगळ्यात कठीण विषय मला जो वाटत होता तो गणित होता आणि सायन्स. पण सरांनी असं सगळ्या थेअरी असेल किंवा प्रॅक्टिकल म्हणजे काहीतरी सॉल्विंग असेल क्वेश्चन ते सगळं एकदम इझीमध्ये शिकवलं. आणि सायन्सचं म्हणलं तर नोट्स कशा काढायचा की आपण कीवर्ड्स कसे द्यायचे हे सगळं आम्हाला आत्ता कळतं. आणि इंग्लिशचं तर आत्ता जे मी स्टेज डेअरिंग करते आहे ते फक्त गणपा मॅडममुळे की त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की आपण बोलू शकतो कोणताही विषय असो काही असो.
त्यामुळे मी सगळ्यांना खूप धन्यवाद म्हणेन. आणि खरं तर संस्कृतचं जास्त होईल माझ्यासाठी, कारण दोन दिवसच क्लास असायचा आठवड्यातनं संस्कृतचा, पण अख्ख्या आठवड्याभराचा ताण आम्ही त्या 2 दिवसाच्या क्लासमध्ये काढायचो. इतकी मस्ती करायचो. आणि आमच्यासाठी असं होतं की आपण जेव्हा ऐकतो की संस्कृत विषय आहे त्याचे शिक्षक फार कडक असतात, थोडे कडक असतात, पण इतर सर आमच्यासाठी काहीच नाही. आमच्यासाठी फ्रेंडशिप करून ते 4 तास घ्यायचे आणि फार छान समजायचं. सर मी सगळ्यांना धन्यवाद म्हणेन टीचर्सला. थँक्यू. Myself, Raghunandan Ravindra Parmati. I am seeing that everyone is proud here. Every student has a proudness among their faces. That's because of our teachers, their dedication, their hard work towards us. So I like to give all my credits to my parents and teachers. And the fact is, my parents are teachers as well. So that's a great part of my life. So in short, thanks to all my teachers for helping me. Thank you. गुरु आई कल्पतरू, आई माझा गुरु आई कल्पतरू, सौख्याचा सागर तू आई माझी, प्रीतीचे माहेर अमृताची धार, मांगल्याची सार आई माझी. साने गुरुजींच्या या ओळी फार काही सांगून जातात. आई आपल्या जीवनात अभ्यास शिकवणारे आपले शिक्षक तर महत्त्वाचे आहेतच, पण आई चालायला बोलायला शिकवते ही माझ्यासाठी फार वंदनीय आहे. त्याच आईप्रमाणे आपले इथले शिक्षक ज्यांनी आपल्या जीवनात आपलं यश कसे मिळवावे हे सर्व सांगतात. ते आपल्या ट्युशनमध्ये बघायला गेलं फक्त अभ्यासच नव्हे तर आपण इथं अभ्यास सोडून बाकी खूप काही शिकतो जे पुढे आपल्या जीवनात खूप मदत करतात. जसे की आपल्या सरांनी सांगितलं, आम्हाला सरांनी एक वही दाखवली होती त्यांची, जी दाखवली खूप शिस्तप्रिय होती. ती माझ्या डोक्यात अशी कोरली आहे की मला त्याच्यापासून प्रेरणा मिळते की मी पुढं कसं करावं, काय करावं. त्यानंतर बंडी टीचरांनी आपले कामं एवढे परफेक्ट करायला शिकवलेत. आता ते वही पूर्ण करायचं असो किंवा पाठ करायचं, एवढं चांगलं त्यांनी करून घातलंय ना की मी इथं ते व्यक्त करू शकत नाही. त्यानंतर आमचे गणपा टीचर, ज्यांच्यामुळे मी आज इथं उभा आहे, ज्यांनी प्रत्येक आठवड्यात स्पीच घेत होते, त्यांच्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला आणि मी आज इथे उभा आहे. तर मी त्यांचे धन्यवाद करतो. त्यानंतर जसा एकलव्याने गुरुजींना आपला अंगठा कापून दिला, तशीच प्रेरणा मी माझ्यात ठेवतो आणि माझे भाषण संपवतो. Respected teachers, parents and my dear friends, I am Gautam Nirmala and I am a CA final student. So it has been 6 to 7 years since I have connected to Suprabhat classes. So मैं 11th और 12th में सर के पास अकाउंटेंसी और मैथमेटिक्स पढ़ता था. तो अकाउंटेंसी एक ऐसा सब्जेक्ट है जो CA के स्ट्रीम में और पूरा कॉमर्स स्ट्रीम में एंड तक अपने को पढ़ना पड़ता है. तो उसके लिए अपना अकाउंट्स का बेस स्ट्रॉन्ग होना बहुत ज़रूरी है. तो वो बेस के सर की वजह से हमें बहुत मतलब स्ट्रॉन्ग हुआ है. थैंक यू वेरी मच सर फॉर दैट. एंड ऑल्सो मैं मेरे CA के सब लेक्चर्स और मेरे सेल्फ स्टडी भी इधर सुप्रभात क्लासेस में ही मतलब कंप्लीट किया है. मतलब खाली 50 क्लासेस में हमें सर एक्सेस दिए हैं क्लासेस करने को. सो थैंक यू फॉर दैट सर. एंड कमिंग टू यू ऑल पीपल, first of all, congratulations to each and everyone. Okay, you all people have scored the good marks, and now it is a turning point. Yes, it is literally a turning point. So please select your career wisely and communicate with your parents. Okay, that in which stream you are interested. And also parents को भी एक विनती है कि पहले स्टूडेंट का भी राय जानो कि उनको कौन सा स्ट्रीम में जाने का है. आप अपना फेवरेट स्ट्रीम उनको मत बताओ, एक बार उनके साथ कम्युनिकेट करो और मतलब उनको वही फील्ड में जाने दो जिसमें उनका इंटरेस्ट है. सो ऑल द बेस्ट फॉर योर ब्राइट फ्यूचर. थैंक यू. ऑल्सो थैंक यू फार्मेटी सर फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. थँक यू व्हेरी मच. नमस्कार, मी आकाश अंकम. मी सरांचाच विद्यार्थी होतो 10वीपासून आणि 11वी 12वीला अकाउंटन्सी आणि मॅथसाठी इथेच होतो. क्लासेसबद्दल सांगायला जायचं म्हटलं तर सगळे रिझल्ट आपल्यासमोरच आहेत. सगळ्यांना 90+, 80+, सगळ्यांना चांगले मार्क्स आहेत. आणि तर सगळ्या 10वी 12वी विद्यार्थ्यांना अभिनंदन. आपल्या सर्वांनी आपले बेस्ट देऊन चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालात, अभिनंदन. आणि 10वी 12वी विद्यार्थ्यांना सांगू वाटतं की आपण ऐकूनच
ऐकूनच आहात की 10वी 12वी आपल्या लाईफमधलं इम्पॉर्टंट असतो. म्हणजे 1-2 वर्ष चांगला अभ्यास करा, त्याच्यानंतर पुढं तुम्हाला टेन्शन नसणार 10वी 12वी नंतर. पण तसं काही नसतं, ते सगळं खोटं असतं. अजून इथून पुढे जे 5 ते 7 वर्ष तुमच्या लाईफमध्ये येतील ते इम्पॉर्टंट असतात. इथून पुढे तुम्ही जे फील्ड निवडाल त्यात तुम्ही डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीने तुमचे 100% द्या. आणि इन्व्हेस्ट युअर टाईम टुवर्ड्स युअर गोल अँड डोंट वेस्ट युअर टाईम अँड बिलीव्ह दॅट यू कॅन. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. आणि मी सरांना धन्यवाद व्यक्त करू इच्छितो की सरांनी आम्हाला ट्युशनमध्ये लेक्चर करण्यासाठी परवानगी दिली होती. धन्यवाद सर. आणि थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी फॉर स्पीकिंग इन फ्रंट ऑफ यू. थँक्यू. सुप्रभात क्लासमध्ये जॉईन झालं. इथं अगोदर मंडळाचं मी स्वागत करतो. सत्यनारायण सर, माननीय आदरणीय सत्यनारायण गुरुम सर यांचं मी इथं स्वागत करतो. तसंच श्रीनाथ पुरस सर, तसेच पवन परदेशी सर आणि आपल्या क्लासेसचे संचालक रवींद्र पानगुंडी सरांचं तुम्ही या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि पानगुंडी करतो. या ठिकाणी 10वी 12वीचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. दरवर्षी पानगुंडी सर 10वी 12वीचा रिझल्ट लागला की त्यानंतर त्यांनी म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दरवर्षी प्रत्येक वर्षी घेतात. गुणगौरव सोहळा का घ्यायचा? विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन देणं, त्यांना एक प्रकारचं मनामध्ये एक उत्साह देणं, यासाठी ते या ठिकाणी गुणगौरव सोहळा दरवर्षी घेतात. त्यानंतर सुप्रभात क्लासेसमध्ये जे काही उत्तुंग यश प्राप्त केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो व पालकांचे, तसेच जे काही सुप्रभात क्लासेसचे सर्व माझे सहकारी शिक्षक असतील, नॉन टीचिंग असतील, त्यांना पण मी या ठिकाणी आभार मानतो. गुणगौरव वर्षभरात जे आपण गुणगौरव करतो, गुणगौरव म्हणजे काय? जे वर्षभर प्रयत्न करून जे काही आपण वर्षभर कष्ट करतो, ज्यावेळी शेवटी आपल्याला गुण मिळतात त्याचा जे गौरव करतो म्हणजेच कौतुक, म्हणजे गुणगौरव कौतुक. या ठिकाणी गुणगौरवचा या ठिकाणी सोहळा घेतलेला आहे. जे गुण मिळवण्यासाठी जे तुमचे सर्व पालक असतील, सुप्रभातचे सर्व विषयाचे शिक्षक असतील आणि पानगुंडी सर यांचं नियोजन वर्षभरात जे असतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने असतं. प्रत्येक विषयाचा तास वेळेवर होणं, एकही तास म्हणजे चुकणार नाही याची त्यांनी काळजी घेतात. एखादा तास असं म्हणजे फ्री जाऊ नये यासाठी त्यांचं अत्यंत परिपूर्ण अशा प्रकारचं नियोजन असतं. ते नियोजन केल्यामुळेच म्हणजे आज आपल्याला त्याचा क्लासचा रिझल्ट आपल्याला चांगला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर संस्कृतमध्ये काही श्लोक सांगतो. यादृशम वपते बीजम क्षेत्रम आसाद्य कर्षक सुकृत दुष्कृते वापी तादृशम परते बीज. ज्याप्रमाणे आपण शेतकरी शेतात गेल्यामुळं ज्याप्रमाणे शेतकरी शेतामध्ये बी पेरतो त्याप्रमाणे शेतकऱ्याला फळ मिळतं. की त्या ठिकाणी बी कसं आहे त्याप्रमाणे त्याला फळ मिळतं. तसं हे विद्यार्थ्यांना माहित आहे की आपण जर चांगला अभ्यास केला तर आपल्याला चांगलं फळ मिळणार आहे, त्याच्यापेक्षा चांगला अभ्यास केला तर त्याच्यापेक्षा चांगलं फळ मिळणार आहे. या पद्धतीनं जसं आपण अभ्यास करतो तसं आपल्याला फळ मिळणार आहे. त्यासाठी चांगले जर गुण मिळाले असतील तरी आपण हुरळून जाऊ नये. तरी कमी जरी मार्क मिळाले असतील तरी आपण आणखी चांगला प्रयत्न करण्यासाठी त्याचा म्हणजे मार्क घेण्यासाठी प्रयत्न करावा. त्याच्यानंतर प्रारभते खलो विघ्न भयेन नीचे हे प्रारभ्य विघ्न वेता वेरमंती मध्याहा विघ्ने हे पुनपुनरते प्रत्यान्य माणाहा प्रारब्धम उत्तम जना न परित्यजन्ति. म्हणजे जे काही विद्यार्थी काही माणसं असतात की दुष्ट लोक कामाला सुरुवातच करत नाहीत. म्हणजे कामाला सुरुवातच करत नाहीत की आपल्याला असं होईल तसं होईल, काम चालू म्हणजे एखादा व्यवहार करायचा असेल किंवा एखादं बंद करायचं असेल तर ते करणार नाही. ते मध्यमबुद्धीचे असतात, ते कामाला सुरुवात करतात आणि ते मध्येच थांबतात. पण जे उत्तम प्रतीचे लोक असतात की कितीही संकट आले तरी ते आपलं कधीही अर्धवट काम सोडत नाही. म्हणजे हे आपल्या क्लासमधले विद्यार्थी असे होते की त्यांनी मेहनत करून ते चांगले मार्क घेतलेले आहेत. त्याच्यानंतर शेवटचं सांगतो, नष्टा द्रव्या प्राप्यते ही उद्यमेन नष्टा विद्या प्राप्यते अभ्यासयुक्ता नष्टा आरोग्यम सुपचारे सुसाध्यम नष्टा वेला गतासा गतैव. म्हणजे आपल्याला एखादी
संपत्ती किंवा धन संपलेलं असेल तर आपण ते प्रयत्न करून किंवा काम करून ते आपण पैसे मिळवू शकतो. एखाद्या आपल्याला विद्या विसरली असेल तर विद्या आपण अभ्यास करून ती मिळवू शकतो. आपलं आरोग्य जरी आपण एखादं खराब झालं असेल बिघडलेलं असेल तर आपण गोळ्या औषधी घेऊन ते बरे करू शकतो. परंतु एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. पण यापुढे जे काही तुम्ही पुढच्या म्हणजे पुढे शिक्षणासाठी जे तुम्ही जे काही घ्याल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तुम्ही वेळ नाही वाया घालवता. पुढे अशाच प्रकारचं तुम्हाला उत्तम यश मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. जलबिंदू निपातेने क्रमशः क्रियते स हेतु सर्वविधानम धर्मस्य च धनस्य च. म्हणजे ज्याप्रमाणे घागरीमध्ये थेंब थेंब पाणी पडून जसे घागर पूर्ण भरले जाते त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिकत असाल त्या ठिकाणी प्रत्येकचं जे काही तुम्हाला ज्ञान आहे ते ज्ञान थोडं थोडं तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. त्यानंतर शेवटचे 2 श्लोक सांगतो तुम्हाला. ज्ञान तृष्णा गुरु निष्ठा सदा अध्ययन दक्षता एकाग्रता महत्वाकांक्षा विद्यार्थी गुणपंचकम. म्हणजे विद्यार्थी कसा असायला पाहिजे. ज्ञान तृष्णा म्हणजे वेगवेगळ्या आपल्याला ज्ञान घेण्याची आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असली पाहिजे. त्याच्यानंतर गुरुनिष्ठा आपली गुरु निष्ठा असली पाहिजे म्हणजे आपली श्रद्धा असली पाहिजे. सदा अध्ययन दक्षता नेहमी आपल्या अभ्यासामध्ये आपण दक्ष असलं पाहिजे की जे काही ज्ञान आहे ते आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. एकाग्रता आपण जे काही करतो त्यामध्ये एकाग्रता असणं गरजेचं आहे. महत्वाकांक्षा आणि त्यावर आपली इच्छा सुद्धा असणं गरजेचं आहे. हे विद्यार्थ्यांचे 5 गुण आहेत. काक चेष्टा भको ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पहारी ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण. म्हणजे काक चेष्टा मतलब काळाला बघतो आपण काळा घाल असतो की कुठं काय दिसतं कुठे काय आपल्याला मिळतं त्याची ती नजर असते. त्यासाठी आपल्याला विद्यार्थी कसा असायला पाहिजे की आपल्याला कुठून ज्ञान मिळतं हे आपण घेण्यासाठी आपण ज्ञान कसं असायला पाहिजे. बको ध्यानम म्हणजे बगड्याचं कसं असतं बघा की बगडा जर मासा पकडला थांबला पाण्यामध्ये तर तो काय करतो की त्या ठिकाणी एक न हलता स्तब्ध अशा प्रकारचा असतो. म्हणजे कुठले आपलं ध्येय असेल तर त्या ठिकाणी आपलं स्तब्ध राहून एकाग्र राहून त्या ठिकाणी आपलं ध्येय पूर्ण करता आलं पाहिजे. श्वान निद्रा जे काही आपण म्हणतो श्वान म्हणजे कुत्रा त्या ठिकाणी कुत्र्याची झोप कशी असते जर थोडा जरी आवाज आला तरी तो उठतो. ते जेणेकरून सांगण्यात तात्पर्य काय की विद्यार्थ्यांना झोप जास्त नको आहे की कमी झोप म्हणजे जवळ 6 ते 7 तास झोप आणि बाकीच्या वेळी तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. जास्तीत जास्त अभ्यासाला वेळ द्यायला पाहिजे. अल्पहारी जेवण सुद्धा आपल्याला थोडं तेवढंच मर्यादित जर जास्त जेवण केलं तर झोप येतं आणि अभ्यासाकडे आपल्याकडे दुर्लक्ष होतं. ग्रहत्यागी आणि उच्च शिक्षणासाठी आपल्याला घर सुद्धा सोडता आलं पाहिजे. हे विद्यार्थ्यांचे 5 लक्षण आहेत. मला संतोष झाला पांडुरंग सरांनी बोलण्याची संधी दिली आणि जे काही संधी दिली त्यावेळी मी पांडुरंग सरांचे आभार मानतो. थँक्यू. इथं मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी रवींद्र पानगोटी सरांचे हार्दिक आभार मानतो. मी आणि पानगोटी सर काही कालावधीपूर्वीच आम्ही फ्रेंड झालो आणि त्यानंतर आमचे कधी संबंध असे लागले बोलण्यासाठी वगैरे. सर काही स्टुडंटला घडवण्यासाठी वगैरे त्यांनी मला सांगितलं त्यांचं स्टडी करून घ्या आणि त्यांनी रेफरन्स दिले तसं त्याप्रमाणे मी करत गेलो. आता पानगुंटी सर पण माझ्याकडे आणि आपल्या क्लासेसमध्ये मॅथमॅटिक्ससाठी ते येणार आहेत. मॅथमॅटिक्ससाठी 2 दिवस सध्याला त्यांनी दिलेलं आहे आणि जसं जसं कालावधी वाढत जाईल तसं तसं ते फुल टाईम आपल्याकडे पण करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली संगत सगळ्यात असणं गरजेचं आहे. म्हणजे संगत चांगली असणं गरजेचं आहे. जेवढी आपली संगत चांगली असते त्या चांगल्या संगतीचा प्रभाव आपल्यावरती होतो. म्हणजे एखादं जरी गाईचं पिल्लू असेल आणि ते जर घोड्याच्या सानिध्यात राहिलं ना तर ते घोड्यासारखं बिहेव करतं. म्हणजे काय जास्तीत जास्त पळायचं प्रयत्न करायचं हे तिच्या म्हणजे त्या सानिध्यात राहिल्याने अशा गोष्टी येतात. तर हे मंचावर बसलेले सगळे उपस्थित जे काय पाल्यजन आहेत हे चांगल्या संगतीमुळे एवढ्या स्टेजला पोहोचलेले आहेत. त्यामुळे तुमची संगत ही कुणा संघ असते ही खूप महत्त्वाची आहे आणि ते संगतीचा प्रभाव हे आपल्यावरती पडतो आणि आपण त्यानुसार घडतो. आणि घडवण्यासाठी शिक्षकांचं जे काय म्हणजे महत्त्व आहे ते खूप महत्त्व आहे. गुरु तुमच्या आयुष्यात काय करतो तुम्हाला दिशा येतो. गुरुशिवाय तुम्ही काही नाही. भले तो लहान मुलगा असू दे नाहीतर मोठा असू दे. ज्याच्याकडून तुम्हाला शिकायला भेटतं ना आणि चांगलं तर ते शिकून घेणं गरजेचं आहे. मग तो लहान असू दे नाहीतर मोठा असू दे तो आपला गुरु आहे आणि गुरुचा आदर करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. बाकीच्या गोष्टी आहेत कारण गुरु जर तुम्हाला चांगला भेटला तर तुमचं आयुष्य घडवणार आहे. बरोबर आहे ना. द्रोणाचार्याचा रिश्ता त्यांनी पुतळा तयार केला आणि तो घडला एकलव्य.
तो अंगठा कापून दिल्यामुळे आज लक्षात आहे आपल्या, बरोबर आहे ना. त्याने जर तो अंगठा कापून दिला नसता तर कदाचित तो ध्यानात राहिला नसता. गुरु चांगला भेटणं किती महत्वाचं असतं तर तुम्हाला कर्णावरनं आणि अर्जुनावरनं कळेल. जे द्रोणाचार्यांनी कर्णाला रिजेक्ट केलं की तू काय माझ्याकडे होऊ शकत नाही, मी फक्त क्षत्रियांना शिक्षण देतो, असं तसं त्यांचं म्हणणं होतं. मग द्रोणाचार्याचे जे गुरु आहेत, ठीक आहे, जे द्रोणाचार्याचे गुरु आहेत तेच शेवटी कर्णाचे गुरु राहिले. आणि त्या महत्वाचं आहे ते राहिलं कारण ते काय झालं, गुरुचं महत्व होतं. त्यामुळे त्या रणांगणात मृत्यू येणं पण कर्णासाठी काय होतं, एक महत्वाची भान जी काय असते. परशुराम त्यावेळेस आले आणि त्यांना जे काय त्यांनी गायडन्स केलं, जे काय गोष्टी केल्या, त्यामुळे आज कर्ण घडला. ठीक आहे, दोघं पण जरी एकाच यायचे असले तरी, तर गुरुचं महत्व एवढं आहे की शेवटी वाईटाची साथ असून पण तो काय राहिला, आज अजरामर राहिला. तर गुरु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जे तुम्हाला घडवतो, जे करतो. तर ठीक आहे, मी काय असं जास्त बोलत नाही. मी 20 वर्षापूर्वी आमचं बोलणं झालं पवन परदेशी सर, त्यावेळी 20 वर्षापूर्वी माझ्या शाळेमध्ये आलते, श्री गणेश विद्यालयामध्ये. त्यावेळेस त्यांचं भाषण मी ऐकलेलं. तुम्ही आता भाषण ऐकल्यानंतर मंत्रमुग्ध होतालच. त्यांचं भाषण हे खूप जबरदस्त असतं. त्यांच्याकडे जो काही संग्रह आहे, शब्दसंग्रह आहे, तो खूप मोठा आहे. तुम्ही आता ते बघचालच जेव्हा ते भाषण करतील तेव्हा. ठीक आहे, मी काय जास्त वेळ घेत नाही तुमचा. मी पवार SS क्लासेसचा संस्थापक. आपले इथे 11वी 12वी सायन्सचे क्लासेस घेतले जातात आणि मी सुद्धा सरांसारखं तयारी वगैरे करून घेईन. जे काय असेल ते कधी सुट्टी न देता सगळा अभ्यास वगैरे करून घेईन. रोज डेली आपले 4-5 तास असतील, संडेला पण मी 5-6 तास असेलच, करून घेईनच. माझे तुम्हाला फोन सुद्धा आले असतील काही जणांना. सरांनी सांगितल्यानंतरच मी फोन केला तुम्हाला. ठीक आहे, तर माझा पवार SS क्लासेस वाचन कॉलेज मुलांची वस्ती याच्यासमोर आपले क्लासेस आहेत. तिथं तुम्ही मला भेटू शकता, काही अडचण नाही. सर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर वगैरे देतील, तर तुम्ही सरांकडून नंबर वगैरे घेऊ शकता. बरं, एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्लासेसचे सर्व शिक्षक आणि समोर उपस्थित विद्यार्थी आणि त्यांचे पालक, मला सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून कौतुक करायचे. कारण पूर्वीच्या तुलनेने आजच्या काळात शिक्षणामध्ये यश मिळवणं फार अवघड झाले. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स, म्हणजे मन विचलित करणारे अनेक गॅजेट्स आज तुमच्या समोर आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे मोबाईल असेल, सोशल मीडिया असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला या गोष्टीचं फार काही चिंतन आणि चर्चा कधी झालेली दिसत नाही की ऐन परीक्षेच्या काळातच IPL मॅचेस का ठेवले जातात. आणि IPL जेव्हापासून आलं तेव्हापासून तुम्ही सर्वजण बघत असाल, मुलांसोबत मुली सुद्धा त्यामध्ये इंटरेस्ट घेत आहेत. कारण त्यांनी मसालाच असं भरलेला आहे की जेणेकरून आपल्याला त्याचं ॲडिक्शन होणं साहजिक आहे. तर म्हणूनच मला कौतुक वाटतं, पूर्वी असं फार काही नव्हतं. आणि त्यामुळे आपल्या आवडीच्या गोष्टी बाजूला ठेवून न आवडणारा अभ्यास करणं हे कम्पॅरेटिव्हली खूप चॅलेंजिंग असतं. आणि त्यात तुम्ही कष्ट घेतलात आणि मोठं यश मिळवलात, त्यानिमित्त सर्वांचं मनापासून अभिनंदन. मी नेहमी सांगतोय की आज परिस्थिती अशी झाली की मुलांना बिघडणं खूप सोपं झालंय कम्पॅरेटिव्हली, म्हणजे पूर्वीच्या तुलनेत. त्यामुळे तुम्हाला तुमचं ध्येय किंवा तुमचं विजन क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे, तर तुम्हाला यश मिळेल. एक गोष्ट सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवावं की तुम्हाला जर मोठे यश मिळवायचं असेल तर तुम्हाला ज्या आवडीच्या गोष्टी आहेत परंतु ते तुम्हाला यश मिळवण्यासाठी कदाचित एवढे उपयुक्त नसतील तर ते बाजूला ठेवता आले पाहिजे. आता याची सवय लहानपणापासून मुलांना लागण्यासाठीच आमच्या स्कूलमध्ये एक प्रयोग करतोय की आठवड्यातून एकदा कारल्याची भाजी मुलांना खायला लावतो. आणि याच्यामुळे काय होतं की लक्षात घ्या, जर जेवणावर आपलं नियंत्रण असेल तर आपलं वर्तनावर निश्चितपणे नियंत्रण मिळू शकतं. हे खूप महत्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, आज असं आहे परिस्थिती की तुमच्या घडण्याची किंवा तुमच्या सक्सेसची कोणालाही चिंता नाही. प्रत्येकाला आपलं यश मिळवायचंय, आपलं म्हणजे ईद साध्य करायचंय. त्यामुळे तुमचं कल्याण फक्त तुम्हीच करू शकता. याची सर्वांनी भूमिकाट आयुष्यभर बाळगली पाहिजे. लक्षात ठेवा,
ॲडिक्शन आजपर्यंत आपण लेबल काही गोष्टींना लावलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीत असेल म्हणजे दारू असेल, सिगारेट असेल, अशा काही गोष्टींना आपण ॲडिक्टेड म्हणतो. ॲडिक्शनचे असे काही पदार्थ असतील. पण सायंटिफिकली जर बघायला गेलं, आज सोशल मीडियामध्ये जे अल्गोरिदमचं टेक्नॉलॉजी आली, प्रत्येक माणसाला काय आवडतं बरोबर त्याच पद्धतीनं तेच व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतात. रील्स बघा, तुम्ही जे बघता बरोबर तेच तुम्हाला येतील. तुम्ही क्रिकेटचे बघा, वारंवार क्रिकेटचे येतील. इस्पेशली जर तुम्हाला सचिन आवडत असेल तर सचिनचेच तुम्हाला येतील. इथं पण टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि मग आपला वेळ किती जातो याच्यात आपल्याला पत्ताच कळत नाही. आणि नंतर काय होतं, काय बघितलं एक सुद्धा आठवण राहत नाही. हे पण तेवढं सत्य आहे. म्हणून ते पैसे कमवण्यासाठी बसले, मग ते फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा आणखी काय पण असेल, ते आपलं हेतू साध्य करतायत. तो त्यांचं कर्तव्य आहे ते करतायत. मग तुमचं कर्तव्य, तुमचं ध्येय काय हे तुम्ही ठरवलं पाहिजे. त्यांच्या कल्याणासाठी तुम्ही काही वेळ द्यायची मुळीच गरज नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पेन आणि प्लेजरचं सूत्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. जर तुम्ही पेन्स घेऊ शकला तर तुम्हाला आयुष्यात प्लेजर मिळवता येईल. तुम्ही पेन्स टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आयुष्यात कधी आनंद घेता येणार. आणि आणखी एक कॅरेक्टर बिल्डिंग स्टेपचं एक आयुष्यात लक्षात ठेवा. कॅरेक्टर बिल्डिंग स्टेप्स असे आहेत की हे जर माणसाला जर कळालं तर निश्चितपणे आपण मोठे यश मिळू शकतात. एक्झॅक्टली काय होतं कॅरेक्टर बिल्डिंग मध्ये, आपण जे बघतो, जे ऐकतो, जे वाचतो, नेमकं त्याच प्रकारचे थॉट प्रोसेस आपलं चालू असतो. जे बघतो नेमकं तेच विचार येतात. त्यामुळे आपल्या बघण्यावर आपलं नियंत्रण पाहिजे, आपल्या वाचण्यावर आपलं नियंत्रण पाहिजे आणि आपल्या ऐकण्यावर आपलं नियंत्रण पाहिजे. हे जर तुम्हाला जमलं तर निश्चितपणे तुम्ही आयुष्यात मोठे यश मिळवू शकता. आणि शेवटी एक गोष्ट प्रत्येकाने आठवण ठेवावी, आजच्या जगात संगतीचा परिणाम फार मोठा आहे. तुम्ही आता कॉलेजला जाणार तर ही गोष्ट लक्षात ठेवा, स्कूलमध्ये थोडंसं कंपॅरेटिव्हली शिक्षकाचं नियंत्रण असतं. कॉलेजमध्ये कोणाला काही काळजी नसते. तुम्ही कधी आलात, कधी गेलात, किती पिरियड्स अटेंड केले, कोण एवढं मॅटर करत नाही, कोणालाही मॅटर. त्यामुळे 3 पर्सनॅलिटी आयुष्यभर लक्षात ठेवा. एक सचिन तेंडुलकर, जे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतरत्न मिळवला. आणि त्यांचंच वर्गमित्र, शाळकर मित्र, तेवढंच टॅलेंटेड असलेला विनोद कांबळे, ज्याचं नाव तुम्हाला 90% लोकांना माहीत पण नसतं. विनोद कांबळेचं टॅलेंट सचिन पेक्षा जास्त होता. सुरुवातीला जेव्हा दोघं एकाच वेळी इंडियन क्रिकेट टीम मध्ये आले तेव्हा विनोद कांबळेचं सक्सेस रेट जास्त होता. पण अवघ्या 2-3 वर्षातच तो टीम मधून फेकला गेला. का? कारण त्याला जे सक्सेस मिळालं लगेच तो वाईट मार्गाला लागला. प्रसिद्धीच्या जोतामध्ये मग चुकीचे सवयी लागल्या आणि तो आज 50-52 वर्षाचा आहे, स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही. मध्यंतरी व्हिडिओ व्हायरल झाला त्याचं. सचिन आणि विनोद कांबळे दोघेही एका स्टेजवर होते तेव्हा त्यांची परिस्थिती तुम्ही बघितला असाल. आणि तिसरं जे मला रोल मॉडेल वाटतं माझ्यासाठी ते म्हणजे राहुल द्रविड. त्याच्यामध्ये सचिन किंवा विनोद कांबळे सारखा बॉन्ड टॅलेंट नव्हता, पण राहुल द्रविडनं कष्टाने खूप जिद्द आणि धडपडीनं आपलं फार मोठं यश मिळवलं. तर हे 3% आयुष्यभर लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिस्ट्रॅक्ट व्हायला थांबवता येईल. आणि तुम्ही तर यश मिळवलातच, पण हे यश जस्ट इट्स बिगिनिंग. या मार्गाने फार काही मिळवण्याची गरज नाही. या मार्गचा तुम्हाला फार काही पुढे उपयोग पडणार नाही. फक्त तुम्हाला पुढच्या शिक्षणासाठी थोडंफार मदत होईल. खरं इथूनच तुम्हाला स्टडी करावं लागेल. हे तुमचं बेसिक फाउंडेशन समजून घ्या. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा, अभिनंदन, धन्यवाद. उपस्थित पालक वर्ग आणि प्रिय विद्यार्थी तर आजच्या या श्री सुप्रभात क्लासेसच्या वतीने जे विद्यार्थी परीक्षेत उत्तुंग यश मिळवलं त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम आहे. एक पारिवारिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमास आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. तर आत्ताच माझे मार्गदर्शक श्री श्रीनिवास बोरा सरांनी अत्यंत सुंदर सोप्या भाषेत
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाचं विद्यार्थ्यांना खूप म्हणजे खूप भविष्यात फायदा होणार आहे. त्यांच्यापेक्षा मी जास्त म्हणजे मार्गदर्शन काय करू शकत नाहीये. तर आपण विद्यार्थी भविष्यात आता आपल्याला यश मिळालेलं आहे, या यशाच्या आपण हे न होता भविष्यात आईवडिलांच्या मार्गदर्शनानुसार आपण नित्यनेमाने कॉलेजचे पिरियड्स अटेंड करा. वाईट मुलांच्या किंवा मुलींच्या नादीला न लागता आपण फक्त एक ध्येय गाठा, त्या ध्येयाचं म्हणजे परिपालन करण्याचा प्रयत्न करा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सूर्याचा किरण जे असतो ते अभ्यासासारखा असतो. तर आपण सूर्य आणि दुर्बीण, जर सूर्याचं किरण चालू असताना जर दुर्बीण ठेवलं आणि जर स्थिर ठेवलं तर काय होतं, आणि स्थिर जर नाही ठेवलं तर काय होतं. तर स्थिर ठेवलं तर ते सूर्याचं किरण जसं दुर्बिणीतून जाऊन कागदावर आग लागू शकते, तसं प्रत्येक जण शिक्षणाचं किरण जे आहे दुर्बिणीत सोडून सगळेजण भविष्यात आपलं उज्ज्वल म्हणजे आपलं यश संपादन करावं. आणि आपलं जे दुर्बीण जे स्थिर राहत नसेल तर आपलं मन जसं चंचल होतंय, तसं म्हणजे दुर्बीण जर स्थिर ठेवलं तर आपल्या म्हणजे आग लागतो, तसं आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन जर चांगलं ठेवलं, चांगला व्यवस्थित आपलं अभ्यास केलं तर आपलं भविष्य उज्ज्वल होते. आणि विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय भारत. बोर्ड टप्प्यावर कधी येऊन पोहोचलो हे कळलेच आहे. हा शेवटचा बोर्ड टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनाचा. बिरबिरणाऱ्या पाखरांना जरी आभाळाची जोड असते, दिवस मावळ लागतो तशी घरट्याचीच ओढ असते. घरट्याकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे मानित आहे, कारण आभाराने होणारी सांगता ही नेहमीच गोड असते. आभार प्रदर्शनासाठी मी सौ गुणम मॅडमना मंचावरती आमंत्रित करते आणि मी रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले माननीय श्री पवन परदेशी सर यांना क्लासेसच्या वतीने खूप खूप आभार मानते सर. तसेच माननीय श्री श्रीनिवास बोरा सर आणि माननीय श्री सत्यनारायण गुरम सर यांचाही सुप्रभात क्लासेसच्या वतीने मनपूर्वक आभार मानते सर. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचाही मनपूर्वक आभार मानते व तसेच कार्यक्रमाचे सर्व संपूर्ण सूत्र आधी घेऊन मार्गदर्शन करणारे वंदनीय शिक्षक सौ अंबिका गणपा मॅडम व तसेच सौ सुनीता वल्ली वल्लाद मॅडम यांचेही आभार मानते आणि कर्मचारी काका यांचेही मनपूर्वक आभार मानते व सुप्रभात क्लासेसच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते.